हॅलो पांडुरंगा. पांडुरंगा, या राज्यातील नवे या देशातील शेतकरी कधी सुखी समाधानी होतील? ॲग्रिकॉस एक्सपोर्ट्स आणि हॉटेल तात्या व तात्या बाजार आमटी प्रायोजित हेलो पांडुरंगा संवाद विठ्ठलाशी. या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येते. आज सरकारमधील जबाबदार लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या हिताचा कुठलाच निर्णय घेत नाही. त्यांना कधी सद्बुद्धी येईल? पांडुरंगा प्रार्थना करतो की या लोकांना सद्बुद्धी दे. माझ्या शेतीमालाला बाजार भाव देण्यासाठी, वाढून देण्यासाठी त्यांना सद्बुद्धी दे. माझ्या शेतकऱ्यांसाठी, बेरोजगारांसाठी अनेक समस्या दिवसेंदिवस त्यांच्या समोर येत आहे. त्यामुळे या शेतकरी बांधवांना सुखी समाधानी ठेवण्यासाठी या सरकारला जाग आणण्याचं काम पांडुरंगा तुझ्या माध्यमातून कर. माझा एक काळ भारत देश हा कृषी प्रधान देश होता. तर त्या भारत देशामध्ये जर आज पाहिलं तर सर्वात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या होती. आणि ते अव्वल दर्जा जर म्हणलं तर माझ्या महाराष्ट्रात होतं. तुझ्या मायभूमीमध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे. त्याला जबाबदार कोण आहे? त्याला जबाबदार हे लोकप्रतिनिधी. फक्त निवडणुका आल्यानंतर माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या मतासाठी वेगवेगळे आश्वासने द्यायचे आणि निवडणुका झाल्यानंतर पुन्हा या शेतकऱ्यांचा विसर या सरकारला पडत आहे. त्यामुळे पांडुरंगा, माझी तुला प्रार्थना आहे की या सर्व लोकप्रतिनिधींना सद्बुद्धी दे आणि माझा शेतकरी सुखी समाधानी झाला पाहिजे. त्याचबरोबरीने या देशामध्ये आज पाहिला असं एक काळ हा भारत देश, हा महाराष्ट्र गुण्या गोविंदाने नांदत होता. सर्व जाती धर्म एकत्र, बंधू भावाने एकत्र सण उत्सव साजरे करीत होते. पण आज समाजामध्ये जाती भेदाचं वातावरण निर्माण केलं जात आहे. अशा दुर्बुद्धी असणाऱ्या लोकांना सद्बुद्धी दे आणि माझा पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांच्या काळातला महाराष्ट्र, 18 पगड जाती धर्माला घेऊन चालणारा हा महाराष्ट्र गुण्या गोविंदाने नांदून दे. आणि या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये जाती भेदाचं जे विष पेरलं जातं ते विष पेरणाऱ्यांचा सद्बुद्धी दे, ही या ठिकाणी तुला प्रार्थना करतो. आज पाहिलं असेल अयोध्येसारख्या ठिकाणी आपल्या सर्व हिंदू धर्माचं एक आराध्य दैवत प्रभू रामचंद्र, त्या प्रभू रामचंद्राच्या दानपेटीचे पैसे सुद्धा या लोकांना कमी पडू राहिले. अशा लोकांना योग्य वेळी सद्बुद्धी दिली पाहिजे. त्यामुळे पांडुरंगा, आज मी आपणाद्वारे आपणाला विनंती करतो की पुन्हा एकदा या माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना सुखी समाधान ठेव. आज लाखो लोक वारीला, तुझ्या वारीला पायी हजारो किलोमीटर येत आहे. त्या सर्वांना सुखी समाधानी ठेव. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद दिसू दे, या ठिकाणी तुला मी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी.